यानंतर पुण्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्याच्या कोंढवा येथील वन विभागाची शेकडो कोटींची जमीन वन विभागाला परत करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हा एक निर्णय दिलाय। नारायण राणे महसूल मंत्री असतानाच हे प्रकरण असल्याची देखील माहिती समोर येते। त्यामुळे आता पुण्याच्या कोंढवा येथील वन विभागाची शेकडो कोटींची जमीन ही वन विभागाला परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हा आदेश दिलाय। नारायण राणे जेव्हा महसूल मंत्री होते तेव्हाच हे प्रकरण असल्याची देखील माहिती मिळते। पुण्यातील वादग्रस्त जमिनीचे हे प्रकरण आणि याच प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलेला आहे। पुण्याच्या कोंढवातील जी वन विभागाची शेकडो कोटींची जमीन आहे ती पुन्हा एकदा वन विभागाला परत करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेला आहे। तर नारायण राणे जेव्हा महसूल मंत्री होते तेव्हाच हे प्रकरण असल्याची देखील एक प्राथमिक माहिती समोर येते आहे।